श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, नवीन वर्षात नवीन उमेद, नवीन स्वप्न आणि नवीन संधी मिळवू. सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो. घरामध्ये आनंदाचे आणि भरभराटीचे वातावरण राहो. गुढी उभारूया, आनंद साजरा करूया. गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या दिवशी काही खास पारंपरिक उपाय आणि विधी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तसेच आपले आरोग्य चांगले राहते असे मानले जाते. गुढीपाडव्याला करण्यासाठी काही अचूक ज्योतिष तसेच आध्यात्मिक उपाय या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. हे उपाय तुम्हाला दैनंदिन जीवनातील समस्या, पैशांची अडचण, व्यवसाय, नोकरी, आजारपण, शिक्षण इत्यादी सर्वच अडचणींवर कामात पडतील. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे, परंतु या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती आणि उपाय मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. तसेच कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिलं काम म्हणजे गुढी उभारणे. आपल्याला 30 मार्च 2025ला रविवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस गुढी उभारायची आहे. गुढी उभारल्यामुळे काय होते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. गुढी उभारताना ती आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीपाशी देखील उभारू शकतो. पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपली गुढी असावी असे विशेष म्हटले आहे. गुढीवर रेशमी वस्त्र म्हणजे साडीसारखं कापड किंवा तुम्ही नवी कोरी साडी घेतली तरीही चालेल. आंब्यांची पानं, साखरेंची माळ, कडुलिंबाची डहाळे आणि हळदी कुंकू लावून आपल्याला गुढी सजवून घ्यायची आहे. विशेष पूजा आणि मंत्र. या दिवशी काय करावे, गुढीला गंध, फूल, फळ, नैवेद्य अर्पण करून श्रीराम, भगवान विष्णू किंवा कुलदेवीची पूजा आपल्याला या निमित्ताने करायची आहे. आपल्या घरामध्ये असणारी टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावं आणि कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन या दिवशी अवश्य करावं. ओम श्री रामाय नमः किंवा ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम श्री कुलदेवतेभ्यो नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौख्य लाभते. नवीन वर्षाचा हा पहिलाच दिवस असल्यामुळे घरामध्ये साचलेली नकारात्मकता कायमस्वरूपी घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं आणि घराची तसेच घराबाहेरचा जो काही परिसर असतो तो स्वच्छ करून घ्यावा. यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्य गुण्यागोविंदाने घरामध्ये राहतील, नांदतील. बघा, ज्यांना आपली कुलदेवी कोणती आहे तेच माहीत नसेल तर त्यांनी काय करायचं, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आणि त्यावेळेस आपण ओम कुलदेवताय भ्यो नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा. साधारणतः रामनवमीपर्यंत म्हणजे चैत्र नवरात्री संपेपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ती माहिती होऊन जाईल. आणि एकदा की तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ती माहिती झाली की तुम्ही तिचा टाक बनवून घेऊ शकता, तिची मूर्ती आणू शकता किंवा तिचा फोटो आणून तिची पूजा करू शकता. आणि त्यानंतर म्हणजे रामनवमीनंतर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या त्या मूळ ठिकाणी जाऊन तिचं दर्शन देखील घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करता येईल. मुख्य दारावर रांगोळी काढून हळदी कुंकू गंधाचे पाणी या दिवशी आपल्याला शिंपडायचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तूप, गूळ आणि कडुनिंबाची पानं खाणं अतिशय गुणकारी ठरेल. त्यामुळे काय होतं, आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं आणि आजार देखील दूर राहतात. हे मिश्रण बुद्धी तीव्र करणारं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं मानलं जातं. आता मी तुम्हाला आर्थिक वृद्धीसाठी काही उपाय सांगते. नवीन हिशोब किंवा वही खातं तुम्ही गुढीपाडव्याला सुरू केलं तर तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी एखाद्या छोट्या पोटलीमध्ये किंवा एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक तर तांदूळ घ्या किंवा गहू हे अखंड घेऊन त्याच्यामध्ये 1-1 रुपयाची 5 नाणी त्यामध्ये ठेवून ते गाठोडं बांधावं. त्या गाठोड्याचे फुले, हळदी कुंकू, धूप, अगरबत्ती वाहून पूजा करावी. त्यानंतर ते गाठोडं थोड्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावं. साधारणतः पुढच्या गुढीपाडवा येईपर्यंत ती पोटली तशीच तिजोरीमध्ये राहू द्यायची आहे. त्यानंतर पुन्हा तुम्ही त्यातील तांदूळ वगैरे पक्ष्यांना खायला टाकून देऊ शकता आणि त्यातील 1-1 रुपयाचे नाणे होते ते स्वच्छ धुवून पुन्हा तुमच्या पुढच्या गुढीपाडव्याला हाच उपाय करू शकता. अशा पद्धतीचा हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय असतो जो आपल्याला दर गुढीपाडव्याला करता येतो. आता यानंतरचा जो काही उपाय आहे तो आहे ग्रहदोष निवारण्यासाठी. गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा स्तोत्र पठण केल्यामुळे
ग्रहदोष कमी होतात। या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधला एखादा अध्याय वाचला तरीही चालेल। सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे म्हणजेच काय, एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये गूळ, तांदूळ, लाल फूल, हळदी कुंकू इत्यादी वस्तू टाकून तुम्ही सूर्यदेवाकडे पाहत पाहत किंवा सूर्यांच्या किरणाकडे पाहायचं, पडणाऱ्या पाण्याकडे पाहायचा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः असा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आणि पुरुष मंडळी किंवा मुलापैकी कोणी असेल अर्घ्य देणार तर ओम सूर्याय नमः असं म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं। यामुळे काय होतं, आपलं वर्षभर आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं। ज्यांना आत्मविश्वासाची कमी आहे त्यांनी सुद्धा या दिवशी सूर्य उपासना किंवा सूर्याला अर्घ्य देण्याचे काम अवश्य करावे। आता धार्मिक आणि मानसिक शांततेसाठी काही उपाय। या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न, कपडे किंवा गूळ आणि काही धान्य दान करावं। तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ या वस्तू दान केल्या तरीही चालेल किंवा त्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात ते दान केले तरीही चालेल, तुमच्या इच्छेनुसार। गुढीपाडव्याच्या संध्याकाळी घरामध्ये गूळ तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते। तर गूळ आणि तुपाचा दिवा तुम्हाला 2 पद्धतीने बनवता येईल। त्यातील पहिली पद्धत म्हणजे एक तर तुम्ही गव्हाची कणिक मळताना त्या कणकेमध्ये थोडासा गूळ टाकू शकता। कणकेमध्ये मीठ नाही टाकायचं, फक्त गूळच टाकायचा आणि त्यापासून एक दिवा तयार करून घ्यायचा। तर गव्हाच्या पिठापासून तो दिवा तयार झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं। शक्यतो गाईचेच तूप टाका आणि गाईच्या तुपाऐवजी तुमच्याकडे दुसरं तूप असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला थोडीशी हळद देखील मिक्स करता येईल। या दिव्यामध्ये एक तर तुम्ही दुहेरी वात लावू शकता किंवा फुलवात लावू शकता आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। दिशा फक्त दक्षिण दिशा ठेवायची नाही। आता बघा, ज्यांना कणकेचा दिवा बनवायचा नाहीये तर त्यांनी काय करायचं, तुम्ही मातीची पंती घ्या किंवा कोणताही दिवा घ्या पिठाच्या दिव्या व्यतिरिक्त, तर मग त्या तुपामध्येच तुम्हाला थोडासा गूळ देखील मिक्स करावा लागेल आणि मग त्याच्यामध्ये फुलवात किंवा दुहेरी वात लावून तो दिवा प्रज्वलित करायचा। डाव्या बाजूला ठेवा किंवा उजव्या बाजूला ठेवा असा काही नियम नाही। बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी काही ग्रहदोष, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा काही खास पारंपरिक उपाय केले जातात। तर त्यातील काही उपाय, गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष अभिषेक आणि पूजा आपण सकाळी करू शकतो। त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाचा देखील अभिषेक करता येईल, गणपती बाप्पाचा देखील अभिषेक करता येईल। त्याचबरोबर माता लक्ष्मी, कुलदैवत म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जे जे देव आहे त्या सर्व देवी देवतांचा तुम्ही एक एक करून अभिषेक करा। सकाळी घरातील देवघर स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही गंगाजल शिंपडू शकता किंवा तुम्हाला मंगल कलश पाणी बदलायचं असेल तर त्या कलशातलं थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या घरभर थोडंसं करून शिंपडू शकता, कारण ते पाणी सुद्धा पवित्र असतं। तुळशी आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्यामुळे घरामध्ये धन आणि सौख्य वाढते। या दिवशी भगवान श्रीराम, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आणि कुलदेवीची पूजा केल्यामुळे वर्षभर घरातील प्रत्येक सदस्याचे संकट दूर राहतात। गुढीपाडव्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण एक मुहूर्त असतो। तुम्हाला काही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल की आपला स्वतःचा एक छोटा मोठा का होईना काही व्यवसाय असावा, त्याचं भूमिपूजन आपण मग गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो। तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल तर त्या जागेचं सुद्धा भूमिपूजन तुम्हाला या दिवशी करता येईल। नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन तुम्हाला घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल तरी पण तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवसभरात कधीही घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला हीच वेळ शुभ आहे किंवा हाच शुभ मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नाही, कारण संपूर्ण दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण असा असणारा मुहूर्त आहे, म्हणजे एकदम महान असा दिवस आहे। तरी या दिवसाचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेऊ शकता। गुढीपाडव्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय उपाय करावे, तर महालक्ष्मीची कृपा आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरावर असावी असं प्रत्येक जणाला वाटतं, तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा। घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं स्नान वगैरे होतो, तुम्ही रांगोळी वगैरे काढता, तर त्यावेळेस गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे। श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्त या दिवशी पठण केल्यामुळे देखील आर्थिक वृद्धी होते किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक जे आहे ते सुद्धा म्हणू शकता। नवीन वर्षामध्ये धनप्राप्तीसाठी गुढीपाडव्याला पहिल्यांदा 11 किंवा 21 नाण्यांचे लक्ष्मीपूजन करून ते आपण तिजोरीत ठेवू शकतो। यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा येण्याचा जो काही ओघ असतो किंवा लक्ष्मी प्राप्ती जी काही आहे ती येण्याचा ओघ भरभरून पटीने वाढतो। तेव्हा हा उपाय तुम्ही करा। 11 किंवा 21 रुपयाची नाणी म्हणजे 1 रुपयाचं नाणी तुम्ही घेऊ शकता किंवा 5 रुपयाचे तुम्ही
4 नाणी घेतली आणि 1 रुपयाचं नाणं घेतलं तरी अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. तर ही सुद्धा पूजा अतिशय महत्त्वाची आणि विशेष आहे. ग्रहदोष निवारण्यासाठी अजून काही उपाय. सूर्योदयाच्या वेळी तांब्या किंवा पितळेचे भांडे घ्यायचे, त्यामध्ये तांदूळ घेऊन लाल फूल, 1 तुळस आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि सूर्यग्रह मजबूत होतो. शनी दोष निवारण्यासाठी काही उपाय. गुढीपाडव्याला गरजू लोकांना तेल, लोखंडी वस्तू किंवा काळी उडीद तुम्ही दान करू शकता. हनुमान चालीसा तसेच सुंदरकांड देखील तुम्हाला या दिवशी पठण करता येईल. आता शुभ वास्तूसाठी काही उपाय म्हणजे जे आपण घरगुती उपाय म्हणून करू शकतो. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावू शकता. आंब्याची पानं पूजेमध्ये यासाठी वापरली जातात कारण ती शुभ असतात. ज्यावेळेस तुम्ही या आंब्याच्या पानांचे तोरण करून घ्याल तर त्याच्यावर तुम्ही हळद, कुंकू किंवा कुंकू आणि चंदनाचे टिपके दिले तर दिसण्यासाठी तर ते तोरण उठवदार तर दिसतेलच, परंतु त्यामुळे घरामध्ये सर्व काही मांगल्यच मांगल्य होईल. बघा, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या वस्तूचे ते प्रवेशद्वार असतं. तर मग या प्रवेशद्वारावर दरवाजाच्या मधोमध आपल्याला म्हणजे दरवाजाच्या मागे आणि पुढे दरवाजाच्या दोन्ही बाजूनी हळद आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही हळद, कुंकू त्यामध्ये गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवून त्याने स्वस्तिक काढावे. घरातील मुख्य स्त्रीने किंवा पुरुषांनी हे स्वस्तिक काढायचे आहे. घरामध्ये चंदन, फूल, लवंग, कापूर यांची तुम्ही धूप करू शकता. तर त्यासाठी तुम्ही एखाद्या मातीच्या पंतीमध्ये या सगळ्या वस्तू टाकून त्याचा तुम्हाला धूप करायचा आहे. नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी म्हणून घरामध्ये श्रीराम चरितमानस किंवा भगवद्गीता याचे वाचन अवश्य करावं. आरोग्यासाठी गुढीपाडव्याला खाल्ले जाणारे पदार्थ आणि त्याचे फायदे काय होतात तेही मी तुम्हाला सांगते. गूळ आणि तूप शरीराला ऊर्जा देतात आणि चांगले आरोग्य आपल्याला यामुळे मिळते. कडुलिंबाची पाने रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि यामुळे त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. मध, काळे तीळ, आंब्याचे पान, अगदी कोवळे आंब्याचे पान घेतले आणि त्याच्यावर थोडंसं मध आणि काळे तीळ ठेवून ते खाल्ले तर शरीरातील दोष म्हणजे वात, कफ हे सगळे संतुलित राहते. कौटुंबिक सुख शांतीसाठी आपण काय उपाय करावेत. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद अवश्य घ्यावेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याला पहाटे गाईच्या दुधाने स्नान केलं आणि केसांमध्ये तूप लावल्यास तणाव दूर होतो. बघा, आताच्या काळामध्ये आपल्याला एवढे दूध काही स्नानासाठी प्रत्येकालाच मिळणार नाही. तर थोडं थोडं म्हणजे चमचा भर दूध आपण प्रत्येकाच्या स्नानाच्या पाण्यामध्ये वापरलं तरी फायदा होईल. नवीन वर्षात कुटुंबात प्रेम वाढण्यासाठी एकत्र जेवण करावे. तसेच खीर, पोळी किंवा पुरणपोळी यांचा नैवेद्य द्यावा. व्यवसाय आणि करिअरसाठी काही उपाय. नवीन हिशोब किंवा व्यवसायाच्या नवीन योजना सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी आपल्याला घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र, कुबेर यंत्राची स्थापना केल्यामुळे व्यवसायामध्ये भरभराट होते. नवीन खातीन वही सुरू करताना त्या वहीच्या पहिल्या पानावरती किंवा पुठ्ठ्यावरती हळद आणि गुलाबजल मिश्रणाने श्री किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढायला अजिबात विसरू नका. नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगतीसाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण काय काय उपाय करू. सुरुवातीला नोकरीत प्रमोशनसाठी उपाय आपण जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी एक नवीन सुपारी घ्यायची, ती स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घ्यायची आणि तिच्यावर हळदी कुंकू लावून ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा ऑफिसच्या टेबलवरती ठेवू शकता. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा त्यावेळेस आपल्याला जप करायचा आहे. व्यवसाय वाढीसाठी उपाय. दुकान, ऑफिस किंवा आपल्या जे काही कामाचे ठिकाण असेल तिथे कुबेर यंत्र ठेवायचं आणि त्याच्यावर गूळ आणि तांदूळ अर्पण करायचे. ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्य धीपते धनधान्य समृद्धिम मे देही दापय स्वाहा या मंत्राचा 21 वेळा जप करावा. हा कुबेर मंत्र आहे. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा सुद्धा जरूर घाला, म्हणजे आपली पूजा पूर्ण होते. गुढीपाडव्याच्या दिवशी गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. तर मग या दिवशी गायीची पूजा करणे म्हणजे गायीला नैवेद्य खाऊ घालणं आलंच. या दिवशी आपण पुरणपोळी तर बनवलेली असतेच, ती खाऊ घालायची नाही तर भिजवलेली हरभरा डाळ आणि गूळ विशेष करून या दिवशी गायीला खायला घालायचंच. यामुळे पैशाची तंगी दूर होते. मानसिक शांती आणि वैवाहिक जीवनातील वृद्धी होण्यासाठी
तुळशीला गाईचं दूध अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. घरामध्ये नेहमीच वाद भांडण होत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक अचूक उपाय अवश्य करा. तर गुढीपाडव्याच्या दिवसभरात कधीही एकदा पाणी पिताना तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये एक तुळशीचे पान टाका आणि ते पान तुम्हाला पिऊन खाऊन घ्यायचं आहे आणि याबरोबर तुळशीचे पान देखील चावून खायचं आहे. मी सुद्धा घरामध्ये वाद अजिबात होत नाही तर पण वाईट व्याधीच्या दूर होतात, व्याभिचार दूर होतात. गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा करून श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप केल्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम वाढते. मुलांचे शिक्षण करिअरसाठी उपाय. विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वती पूजा करून ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा. अभ्यासामध्ये प्रगतीसाठी सांगायचे भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये तुळशीचे पान टाकावे आणि त्या पाण्याने विद्यार्थ्यांनी स्नान करावे. आता ज्यांचा विवाह जमत नाही किंवा त्याच्यासाठी काही अडचणी येत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची मनापासून पूजा करा. माता पार्वतीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. विवाह लवकरात लवकर जमावा यासाठी शिवपार्वतीजवळ मनोपासून प्रार्थना देखील करायची आहे. तुम्हाला या दिवशी काय करता येईल, शनिदेवांना काळा तिळाचा नैवेद्य विशेष करून दाखवायचा आहे. म्हणजे काय तर जिथे शनिदेवाची मूर्ती असेल तिथे तुम्हाला काळे तीळ वाहून यायचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्षभर भरभराट यश आणि शांती आपल्याला मिळते. अर्थातच यामुळे आपलं संपूर्ण वर्ष अगदी सुखासमाधानाने जाते. आता हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले त्याची संख्या भरपूर आहे, तर मग आपली समस्या जी असेल त्यानुसार आपण तो उपाय निवडायचा आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं करायचा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मैत्रिणी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम टाईप करून कळवा आणि एक लाईक सुद्धा करा. धन्यवाद.